निलंगा येथील धनगर समाजातून प्रथमच संघर्षातून सुप्रीम कोर्टपर्यंतचा अभिमानास्पद प्रवास साकार करत ॲडव्होकेट विठ्ठल आदित्य यांनी ॲडव्होकेट ऑनरे कोड ही प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर यशाची शिखरे सर करता येतात. तरुणांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, न्यायव्यवस्था आणि प्रशासन क्षेत्रात नेतृत्व करण्याचे आवाहन करत, आपण मागे राहण्यासाठी नाही, तर नेतृत्व करण्यासाठी जन्मलो आहोत, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. हा सोहळा धनगर समाजासाठी आत्मविश्वास, एकजूट आणि अभिमानाचा नवा अध्याय ठरला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले, बऱ्यापैकी मी तिथं स्थिर झालो. तिथं सगळंच आहे, पण ते आपले माणसं नाहीत. एक फार मोठी उणीव असते. 10 वर्ष इथं चळवळीमध्ये काम केलं. तुम्ही बसून बोलत निवांत चालू तुम्ही बस असं राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये 10 वर्ष मी घातलं आणि मग मला माझ्या मर्यादा लक्षामध्ये आल्या. एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करता येत नाही. मी मोठा होत नाही. त्या लोकांनी मला त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मदत केली. मी उन्हामध्ये आणि माझ्यासोबत फिरणारे लोकही उन्हामध्ये. त्यांना काही सावलीमध्ये घेऊन जाता येईल अशी शक्यता मला दूर दूर दिसत नव्हती. कारण मी होणार काय, नगरसेवक बनलो होतो, गटनेता होतो, उद्या जाऊन नगराध्यक्ष होईल. झालं तर शहरामधलं मतदान काढून आम्ही बाहेर टाकलं की जिल्हा परिषद सदस्य होईल. याच्या पलीकडे आपली ग्रोथ होणार नाही. त्या मर्यादा मला लक्षामध्ये आल्या. आणि मग एवढ्या ग्रोथवर मी काय करू शकणार. मग आता आपल्याला हे सर्कल भेदून बाहेर पडलं पाहिजे हे जाणीव माझ्या मनामध्ये आहे. 2019ला विधानसभा लढायची इच्छा होती. योगायोगाने ऐत्या वेळी मला तिकीट मिळालं नाही. मला वाईट वाटलं. 1 महिना दुःखी होऊन घरी बसलो. 2019च्या इलेक्शनच्या नंतर म्हणजे आता आपण लढू शकतो नाही. 10 वर्ष मी पहिल्यांदा सलग 1 महिना घरी बसलो. तसं काही झोपीनं उठलो. 2011 पासून पब्लिकमध्ये जायचो. सर लॉ झालं माझं. डी वाय पाटीलला MBA झालं. चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालं होतं 2010 मध्ये. म्हणजे कॅम्पस प्लेसमेंट. सगळं सोडून आपल्याला काहीच करायचं नाही, समाजाचं काम करायचं म्हणून गावाकडे आलो होतो. आणि त्यावेळेस पासून काम केलं. सहकार्य भरपूर मिळालं. मी म्हणजे त्यावेळेस पासून आजपर्यंत सगळ्यांचा होती. सगळ्या गोष्टी चालल्या, पण आपली जी ग्रोथ आहे ना ती मर्यादित होऊ लागली. आपण जर मोठे होऊ शकत नाही तर आपण लोकांसाठी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी ठरवलं की आता हे सगळं बंद करून आपल्याला चांगले काम करायचं. तर मग माझ्याकडे काय होतं, माझ्याकडे डिग्री होती लॉची. आपण एक चांगला वकील बनायचं. चांगला वकील बनायचं तर मग इथल्या कोर्टात कशाला बनायचं. देशामधल्या सगळ्यात मोठ्या कोर्टामध्ये जाऊन आपल्याला वकिली करायची. हे माझ्या मनामध्ये आलं. सगळ्यात मोठ्या कोर्टामध्ये जाऊन वकिली करायची आहे तर तिथं करण्यासाठी काय करावं लागतं. माहिती घेतली, अभ्यास सुरू केला, तयारी केली, दिल्ली जायचं. तयारी करून बसलो, कोरोना लागला. 1 वर्ष 1.5 वर्ष कोरोना काही संपतच नाही. मध्ये थोडं लॉकडाऊन उठलं, पुन्हा आणखी कोरोना. 2 वर्ष गेले. 2 वर्षानंतर दिल्ली गेलो. एकदम अंधारामध्ये दिल्ली प्रवेश केला. म्हणजे आपलं तिथे कोणीच नाही. आपलं सुरुवातच सगळ्यांचं बॅकग्राऊंड असं आहे की आपल्याला पार्श्वभूमी नाही. म्हणजे आईवडील शेतामध्ये काम करणारे, वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये नोकरी केली बरेच वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष वडिलांनी. अशी परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीमध्ये आई वडिलांनी आपल्याला शिकवलं. ठीक आहे. तर मग तिथे गेलो. दिल्लीमध्ये कुणाचाच परिचय नव्हता. कोरोनाच्या काळामध्ये घरी बसल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीतले कॉन्टॅक्ट तयार करण्याचा मी प्रयत्न केला. लोकांना फोन करायचं, कोणी रेस्पॉन्स द्यायचं, कोणी द्यायचं नाही, काही असेल समजा. सुप्रीम कोर्टमध्ये कोण कोण वकील आहेत, EOR कोण आहे, त्याचा नंबर मिळतोय का, फोन करायचा. ह्या सगळ्या परिस्थितीत तिथे गेल्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्ष स्थिर व्हायला लागले आणि अभ्यासाला सुरुवात केली. आताच कोणीतरी बोलले की इंग्रजीची मोठी अडचण असते. सर तुम्हीच बोलला. इथं म्हणजे ज्यांना भविष्यात ते बनायचंय, इंग्लिशच्या बाबतीमध्ये तुम्हाला मोठ्यानं वाचन करावं लागेल. 3-3 तास दररोज. 1-1 तास तरी वाचन करावं लागेल. हळूहळू वोकॅब्युलरी डेव्हलप होते. आपलं टोन चांगला बनतो. सगळ्या गोष्टी होतात. ते गरज आहे. अनअवॉइडेबल आहे. इंग्लिशला आपण टाळू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी करून साऊथचे, तामिळनाडूचे एक सिनियर भेटले मला, VP अप्पर म्हणून. त्यांच्याकडे 1.5 वर्ष इंटर्नशिप कंपल्सरी करावं लागते. 4 वर्षाची प्रॅक्टिस, 1 वर्षाची इंटर्नशिप. त्यानंतर आपण एक्झामसाठी एलिजिबल होतो. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया एक्झामचा.
आणि मग त्यावेळेस आपल्याला सुप्रीमची EORची एक्झाम देता येते. एक्झाम जूनमध्ये झाली. दरवर्षी डिसेंबरमध्ये साधारणतः रिझल्ट येतो. यावर्षी आला नाही डिसेंबरमध्ये. जानेवारी गेला वाट पाहून आता रिझल्ट ज्यावेळेस लागेल त्यावेळेस लागेल त्या भूमिकेमध्ये मी होतो. आणि आमच्या आईचं आज वर्ष श्राद्ध आहे, 1 वर्ष लागलं. तर त्यासाठी मी गावाकडे निघालो होतो. ट्रेनमध्ये असताना ट्रेनमध्ये झोपलो होतो. झोपेमध्ये फोन आले मला दिल्लीवरून, सर EOR का रिझल्ट आया है और आप EOR बन गए. जे माझ्यासोबत लोकांचे फोन होते. मग मी बोललो की तुमच्या बोलण्यावर विश्वास होणार नाही, मला डॉक्युमेंट पाठवा, रिझल्ट पाठवा. आणि मग त्यांनी मला रिझल्ट पाठवला. रिझल्ट पाहिलं, वेबसाईट चेक केली पुन्हा सुप्रीम कोर्टची, व्यवस्थित पाहिल्यानंतर कन्फर्म झालं. आणि मग नंतर आपल्या परिसरातून, लातूर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून किंवा पूर्ण देशभरातून जे लोक माझ्या संबंधामध्ये आहेत, प्रचंड मोठं नेटवर्क म्हणजे ईश्वराच्या कृपेने माझं तयार आहे. पूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कोणी ना कोणी आपल्याकडे आहे. म्हणजे असं अडचण नाही की जिथं आपल्याला कोणीच माणूस असणार नाही, अशी परिस्थिती सध्या नाही. त्याच्यामध्ये सोशल मीडियाचाही मोठा हातभार आहे. आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये पूर्ण इंडिया म्हणजे जवळपास 24 ठिकाणी हायकोर्ट आहे ते व्हिजिट केली. म्हणजे त्या ठिकाणी हिंडणं फिरणं सगळं त्या जाणं असं सगळं प्रकार हे गरज आहे प्रोफेशनची. त्या पद्धतीनं हे सगळं चाललं. आता माझी लॉ फर्म आहे, लॉ एक्सपिडिया नावाची. त्याच्यामध्ये जवळपास 12 लोक काम करतात. वेगवेगळ्या राज्यामध्ये ॲडव्होकेट आहे. कुणी होती EORची, तेही आज पूर्ण झाली. तर हा सगळा प्रोफेशनल प्रवास आहे. राहिला विषय की सर म्हणत होते, सराडे सर ओझं टाकू लागलो आम्ही. ते ओझं नाही तर ती माझी जबाबदारी आहे. म्हणून जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्यामध्ये आपण सोशल ॲनिमल आहोत. आणि पे बॅक टू सोसायटी ही भावना जर आपल्यामध्ये असेल तर खऱ्या अर्थानं आपण मनुष्य आहोत. आणि जर मी माझा स्वतःचा जर विचार करत असेल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही ना, बरोबर. तर त्यामुळं हे जे पे बॅक टू सोसायटी आहे ती भावना माझ्या मनामधली मला कधी शांत बसू देत नाही. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत होतं एसटीचं. आणि दीपक भाऊ बोराडे जालन्यामध्ये उपोषण करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना फोनवर बोलत होते की तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे आणि मी तुमच्या सोबत आहे, पण हा जो विषय आहे राज्य सरकारच्या अखत्यारीतला नाही, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे असं ते बोलले. दीपक भाऊ बोराडे मला फोन केले. त्यानंतर म्हणजे मुख्यमंत्री साहेब असं बोलू लागले. मग मी बोललो की जर राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नव्हता तर 14 साली का बोलले की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी करतो. आणि ठीक आहे, बरोबर आहे, ही गोष्ट सत्य आहे की हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही. मग मी म्हणतो ज्यांच्या अखत्यारीतला आहे आपण त्यांच्याकडे जाऊ. मग मी त्यावेळेस मोदी साहेबांच्या ऑफिसला गेलो. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय घेऊन व्यवस्थित मांडणी करून, कारण या विषयाच्या संदर्भामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं मला अभ्यास करता आला. कागदपत्र व्यवस्थित तपासता आले. कोणते इव्हिडन्स हे प्रायमरी आहेत, कोणते सेकंडरी आहेत, कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट कोणते आहेत, बिफोर इंडिपेंडन्सचे डॉक्युमेंटला काय महत्व आहे, त्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास असल्यामुळं हे सगळं रिप्रेझेंटेशन मी प्राईम मिनिस्टर मोदींना दिलं. आणि महाराष्ट्रातल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना हा विषय माहिती झाला. तर मला जे जमतंय आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण समाजासाठी ते करणार, ती माझी स्वतःसोबत केलेली कमिटमेंट आहे. स्वतःसोबत केलेली कमिटमेंट आहे. तर त्या अनुषंगानं आपण हे काम करत जाऊ. मला अतिशय आनंद वाटला की तुमच्यामध्ये एवढी चांगली माझ्याबद्दलची आस्था, प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्याबद्दलची म्हणण्यापेक्षा चांगलेपणाची आस्था आहे. प्रगती होऊ लागली समाजाची, समाज संघटित होऊ लागलाय. एसटी आरक्षणाच्या माध्यमातून समाज एकमेकांच्या जवळ बसायला सुरू केला. आपण एकमेकाला बोलायला सुरू केलो. एसटी आरक्षण मिळालं नाही आतापर्यंत, भरपूर झालं, पण त्याच्या माध्यमातून काय झालं की आपल्यामध्ये आपलेपणाची भावना तयार झाली आणि आपण एकमेकाला आपलं मानायला सुरू केलं. आपली माणसानंतर ओळख घेणं, त्यांना भेटणं, त्यांना बोलणं, हा सगळा प्रकार सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये जसं आपण धनगर आहोत, नॉर्थमध्ये पाहिलंय, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने आपल्या लोकांना ओळखलं जातं. तर देशभरामध्ये ही काय परिस्थिती आहे हे मला तिथं राहिल्यामुळे बघायला मिळतंय. लोकांच्या संपर्कामध्ये राहता येतं. तर आपण हे चांगलं काम करू. तुमचा मी खूप खूप आभारी आहे. एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपण असंच संपर्कात राहू. 4-4.5 वर्षामध्ये आपल्यामध्ये दुरावा तयार झाला होता. दिल्ली गेलो आणि मग येणं जाणे कमी झालं, भेटीगाठी कमी झाल्या, पण तीच आस्था, तेच प्रेम त्याच्यामध्ये थोडीही कमी नाही, ते कायम आहे आणि हे कायम कमी पण राहील अशी अपेक्षा व्यक्त करून
तुमचे सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद.